अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच अंतिम दिवसामध्ये अंडर 24 2 विकेट गेले तर बाजूला मुंबई इंडियन्स क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओंकार देवीदास देसाई मैदानात भूषण घोले आणि काल आणि पहिल्यांदा आलो पाली खूप मजा येते खेळायला. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची आठवण येत आहे. माहिती नाही नाव माझा. आता बघा टॉसला काय होतं त्या वॉच वेट अँड वॉच. काय होतं मी दादा बरेच दिवसाने एकदम पुरत चालू आहेत फुल. आणि उस्मान भाई बघा कसा पब्लिक से बचने के लिए क्या कर रहे कशाला वैतागली तू पब्लिक मुलं मग काय बुलर लेंथ बॉल त्याला उचललाय दर्शन बांदेकर चला 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 फॉलो करा. Hey guys, welcome back to my another video. तो गाइज अभी हम लोग रत्नागिरी में और रत्नागिरी में पता चल गया आपको देख के कौन सा है व्लॉग. तो मैं उस्मान भाई हम लोग एक रूम में उस्मान भाई शाहनवाज उस्मान भाई हमने सब अभी देखते हैं कौन से प्लेयर मिलते हैं आज. तो बने रहो उस व्लॉग में लास्ट तक सपोर्ट करना. चलो मिलते हैं आपको आगे. मागे गाईज अक्षय मोने आलेला आहे. कधी आला? 7 दिवस झाले रत्नागिरीतच आहे. आज पैसा कमवले बोला. जाता उद्या घरी. पब्लिक बघू शकते. बाजूला मुंबई इंडियन्स क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओंकार देवीदास देसाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. हे ओपनिंग बॅटर मैदानामध्ये डिमांड उस्मान भाई. इस भूषण घोले आणि काल आणि बघू शकता काल 50 मारले. भावानी काल 50 मारले. कसं वाटतं तुला इथे खेळून? मस्त वाटतंय आणि पहिल्यांदा आलो पाली खूप मजा येते खेळायला. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची आठवण येत आहे. ते पण होणार आहे लवकर. तुला कसा वाटला? मस्त काय वाटलं काल बॅटिंग नाही आली पण भारी तू 10 झाले आमच्या बरोबर. तू आज दाखव जलवा काय त्या. मी पहिल्यांदाच आलो आता यावर्षी समजेल काय पालीमध्ये काय मजा येते खेळायला काय नाही कळून येईल. आला एक पब्लिक सोडत नाही लवकर. नाही आला एक. और देख सकते हैं रोहित भाई और विकी भाई कैसे हो भाई. सोडण्यासाठी आता वेग शिलार. अरे चालूच आहे. चॅनलचं नाव काय आपलं आहे क्वालिटी. अरे नाव काय असं नाही. माहिती नाही नाव माझा. आता बघा टॉसला काय होतं त्या वॉच वेट अँड वॉच. पब्लिक बघू शकता इथं. पब्लिक पण खूप आहे आज. किंग मेगा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 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 देखते बोलला तसं झाला. फिल्डिंग 6 ओव्हरमध्ये पहिली बॅटिंग आली.
नक्कीच ऑल द बेस्ट असेल. नेक्स्ट सेकंड फायनल साठी गुरुजीचा कबड्डी मध्ये दुसरा बॉल झाला. रॉयल स्ट्रायकर आपल्याला मार मिळते. विकेट गेला. दादा उमेद दादा काय होतं उमेद दादा बरेच दिवसाने एकदम पुरच चालू आहेत फुल. सेटिंग सेमीफायनल आपल्या जिथे नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकली आहे तिरुपती सामंत टीमने आणि 22 प्लेयर आहे त्या टीम मध्ये. करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. खूप मोठी स्टार कास्ट दोन्ही तर गाईज बघू शकता आमची टीम. देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित आमची टीम आहे. आणि आनंद देऊन नक्की चांगला रन केला. सचिन सर हे क्राउड बघून आम्ही खूप भारावून गेलेलो आहे. तर प्रेक्षकांच्या मनामध्ये बोलू नका मित्र. 80-90 देशामध्ये तुम्हाला पाहायला जातोय. म्हणजे 2 ओव्हर पॉवर प्ले चांगला पण तो ऑटोमॅटिकली 4 ना 24 ओव्हर काय करायचं ना समजेल पहिला 2 ओव्हर चांगले खेळ. चला आमचा इथे आहे पवेलियन. दीपक दादा पण आहे. या मॅचमध्ये गौरी फटका पडलाय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मध्ये पकड पाहिजे. विकेट येते आणि विकेट गेला. प्रेक्षक वर्ग गोळा झालाय आणि आता पाहिजे गेलं तर उस्मान पटेल फोन 2 विकेट गेले. तुझी बॅटिंग बघायला आले सगळी. बॅटिंग बघायला आले त्यांनी घरी जावं सर. 22-23 प्लेयर आहेत ते पण सांग. दही हंडी झालेली आहे टीमची. दही हंडी कशी असते तुम्हाला आज इथे संबंध असेल. प्लेयर दिसले नसतील. दाखव सगळं प्लेयर चांगले दाखवले. चोपटात ठेवले. 23 प्लेयर आहेत. मोजून दाखवू का. वाईस कॅप्टन बघू शकतो. 22 प्लेयर आहेत आम्ही. डोले दाखवले पवनला. आता पब्लिक बघा कशी ओढलेला. पब्लिकची आवाज बघा आता फक्त.
यावेळेला पट्टा बसलाय फिल्डर चेंडू मागे पकडेल काय खेळ हो कॅच पकडले तिने घेते इथून थोडेसे विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय उलटले बॉलला उचललाय फिल्डर आहे तैनात पकडतो खेळ अजून एक चला मागे. आता अक्षय तावरे देखील तंबूच्या आसनाला आपल्याला पाहायला मिळेल थोडंसं नियत जरूर आहे तिला गरज होती यांच्या बॅट मधून रन यायची असेल ऑर्डर प्लेअर चांगला बॉल बुलेटिन बॉल त्याला ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे बुलेटिन बॉल फुटबॉलचा प्रयत्न जॉर्ज बॉल त्याला पुढून करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला फिल्डर आहे लॉकआउटला बिल्डिंग चांगली होती सिंगल बुलेटिन बॉल विकेट घेण्याचा प्रयत्न विचारित चौक आहे राजसिंग चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि पाचवा धक्का येथे मात्र पाहायला मिळतोय चौक पटेलच्या माध्यमातून 5 गडी करायचे संघर्ष या दोन्ही टीमला मॅचमध्ये करायचा आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होते पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर पहिल्या बॉलवर शंकर आलाय 1-2 विक्रम पुजारी यांच्याकडून दिलं जाईल उताईला उडवलाय हा बॉल कुठे रोहित करायच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे एवन पवनच्या बॅट मधून होतो एवन बॅटिंगला बॅटिंग याच्या उद्ध्वस्त मागच्या 2 बॉलचं उत्तर आता दिलंय रोहित कराचे एवन पवनला आता मात्र बोल्ड करण्यात येत आहे मजा आली तर गाईज फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे वेल बॅटिंग ओमिकेनी कृष्णा गावली वेल बॉलिंग into final. यस ते वीक्षणाला पब्लिक बघा पकडायला कसा पद्धत पवनचा बघ पवनला पण बॉक्स मध्ये आमच्याकडे जोडले गेलेत आमचे मित्र अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच अंतिम दिवसामध्ये आमचे सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत लाईफलाईन चॅलेंजर्स आपल्या 35-40 रन पत्ता एका टीममध्ये अंतिम 35-40 रन पत्ता मी थांबवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर तुमचा संघ आपले संघ मालक गतवर्षी देखील आजचाच पाठीराखा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर यावर्षी देखील त्यांचाच सहभाग या संघाच्या माध्यमातून आणि बघू शकता किती पब्लिक आहे आणि उस्मान भाई बघा कसा पब्लिक से बचने के लिए क्या कर रहे बरोबर क्या महेंद्र भाई एक नंबर बोले भाई तुम लोग पब्लिक से बचने के लिए देखो कोई पैसा देगा ही नहीं कौन है रोहित भाई कौन है भांडा पोर रहा तू बाबा पब्लिक येते आहे इथं कशाला वैतागली तू ऑनलाईन येईल का इथं पब्लिक मुलं मग काय करेल आवाज तक नहीं आ रही है उस्मान पटेल बोल रहे हैं हो क्या बोल रहे हैं परत आली पब्लिक गाइस दर्शन बांदेकर आले तर बबल नाही नक्कीच उतरेल परंतु चॅलेंजर संघाला मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्ही चॅम्पियन बबल नाईक आणि ओमकार देसाई ओपनिंग पेअर हँडल नाव सोबत पण होतो ग्रिप खाली
संस्कार स्पोर्ट्स. डॉक्टर सुमित डोंगरे, बॅट डॉक्टर. तुम्ही तुझा टोन नका ना. दर्शन बांधणे पहिला षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेग अचूकता कायम संपूर्ण स्पर्धेमध्ये याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळाली. आता अखेरच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचले पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वातील मेगा फायनल मॅच प्रेक्षकांच्या भेटी झाली आहे. अजूनही काही प्रेक्षक मैदानावरती उपस्थिती दाखवत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या फायनल मॅच साठी. आमचा दगावडे निलेश भाई सामना असेल. इथे टीम ओनर्स सामन्यामध्ये पॉवर प्लेची 2 ओव्हर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल. दुसऱ्या बाजूला प्रिन्सेस जुबाना अफिफा गावडे. पहिला बॉल विवेक शेलार राईट अप ओव्हर द विकेट. ओंकारसाठी पहिला बॉल टॅप करायचा होता परंतु आलाय हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. मोठा सामना 6 षटकांचा सामना. ओंकार स्ट्रायकिंग गेट वरती पाहायला मिळतोय. विवेक शिलार भन्नाट वेग स्विचिंगचा फटका. बॉल चाललाय थर्ड बाउंड्री लाईनच्या दिशेने. ओंकारची नजाकत मैदानावरती पाहायला मिळाली आणि बॉल गेला थर्ड बाउंड्री लाईन. अँबॅसिडर खेळाडू मैदानावरती स्ट्रायकिंग गेट वर पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू घेईल त्याला 2555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विवेक शिलार गोलंदाजी करण्यासाठी बबल नाईकच्या विरुद्ध टीम कडून बबल नाईक आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. 3 बॉल फेस केले 2 रन त्याच्या खात्यामध्ये. तो थोडासा शांत या फायनल मॅच मध्ये पाहायला मिळतोय. विवेक शिलार ओव्हर द विकेट पुल करण्याचा प्रयत्न. गाइस फॉग बघा फॉग किती आले. पहिला बॉल बॅकफुटला येऊन पॉइंटच्या डोक्यावर खेळायचं होतं. विकेट किपरने हलकीशी चूक केली आहे आणि मार्कवर डाऊन द विकेट ने उडवला बॉल आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने. हा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता दर्शन बांदेकर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अजित मोहिते अजून आहे. विकेट आली आहे शिरू लोहारची रनआउटच्या स्वरूपामध्ये. थंडीमध्ये देखील आमचं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा या फायनल मॅचचा आनंद घेत आहे. भूषण गोळे गोलंदाजी करण्यासाठी पहिला नक्कीच भूषणचा राहिला. फुलर लेंथ बॉल त्याला उचललाय. दर्शन बांदेकर ताकदवान. बॉल गेला सीमा पार. आला षटकार. सहारत विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि भूषण गोळे स्वतःला बॉल पर्यंत बॉल दिला आणि विकेट येते. रोहित नार्वेकर 1 रन. रोहित करा 10. गौरेश त्याच्या पाठोपाठून 1 षटकार 7 रन त्याने बनवल्या. 2 बॉलवरती 61 बनले. 62 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. टार्गेट नक्कीच माफक लक्ष मैदान बीच में कितने और किस तरीके से साझेदारी होती है गेंदबाजी के लिए आते हुए इस समय गौरेश चौथी गेंद करेंगे. 100 रुपये का ओवर चल रहा है. हालांकि दिलों पर अंकुश लगाने में कामयाब हो चुके हैं अब तक. यहाँ ओवर की बहुत ही अच्छा शो खेला है. 1 रन आसानी के साथ जुड़ेगा. दूसरी की मांग करना चाहते हैं. यस तालमेल बहुत बढ़िया. इस बार बहुत ही बढ़िया शॉट खेला है. 4 रन लेकर जाएगा. कृष्णा के बल्ले से बहुत ही खूबसूरत चौका निकलता हुआ. और इस समय दर्शन बांदेकर के हाथों में गेंद. इस ओवर की अगली गेंद करेंगे. इस बार बहुत ही खूबसूरत शॉट खेला. कृष्णा इसी के लिए जाने जाते हैं. गेंद जाएगी तारामंडल बाउंड्री लाइन के बाहर. खेला किया है. इस बार भी ओवर पिच गेंद थी. कैच का मौका दूर है. ओमकार सही आते हुए गेंद के नीचे. ये गलती
और जिस बल्लेबाज गेंदबाज ने की थी व्यक्तिगत दूसरा मुकाबला कर रहे हैं और टीम को सिर्फ तीसरा ओवर लेकर आए हैं। ओहो दो लुक स्ट्रोक देखने को मिला है, काफी फाइन गेंद चली गई है। जब तक की फील्ड करते दूसरे रन के लिए दौड़े हैं, क्या रन को रोका नहीं देखना होगा जी हाँ। इस समय यहाँ से देखा जाए तो ओमकार के बैटिंग एंड पर इस बार क्या बात है, 17 अटेम्प्ट किया है, ऊंचाई भी है और ये लंबाई है, क्या स्ट्रोक भी हुआ और बने हैं। एक विकेट के नुकसान पर आहिस्ता आहिस्ता जीत को तहरीज पर आती है रॉयल स्ट्राइकर की टीम। इस बार भी बहुत ही अच्छा मेडल किया है। बढ़िया स्ट्राइकर है जिसके ऊपर बार भी अच्छा यहाँ पर शूट खेला है। जी हाँ, बीच में खिलाड़ी तैनात, एक रन पूरा। थैंक यू डीजे। तो जरूर एलईडी स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, मौके में स्वागत करते हैं। कहीं चलते मैच के दरमियान लेकर किशोर की अगली गेंद लेकर सामने है उस्मान पटेल। और जी हाँ, बढ़िया चौक खेला है, मिडल तो बहुत ही खूबसूरत की है और गेंद यहाँ से जाती हुई मेरे दोस्तों देखना होगा, कोई दिक्कत ना हो। मात्र 11 रन दूर है यहाँ से अब रॉयल स्ट्राइकर की टीम 3 विकेट सबसे ट्रॉफी का ताज पहनने के लिए। रीमा पटेल किया है, जी हाँ, दूसरे चौका उस्मान पटेल के बल्ले से निकलता हुआ और जीत गए गाइस, जिसके लिए आए थे उस जगह पे नाम मैच 4 दिन बाद फटाके फुटतात। इथं पूर्ण होताना दिसत आहे ते सन्माननीय टायगर वन नंबर टायगर खतरनाक मारला उलटा सीधा। पाटील सर्व खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो सन्माननीय व्यासपीठावर यावं। पालीगावचे सन्माननीय उपसरपंच सन्माननीय संतोषजी गाडवे उपस्थित आहे, त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। त्याचप्रमाणे गोलंदाज मी विवेक सावंत यांना विनंती करतो की त्याने आणि विनोद भागवत या दोघांना विनंती करतो की त्यांनी हे चषक आणि पारितोषिक प्रदान करावं। मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो
की त्याने कृष्णा गवळींना हा पुरस्कार प्रदान करावा. गेला 1,25,000. 2026 जानेवारी आदतमध्ये केंद्र यामध्ये होणारी ट्रॉफी ही 3 महिन्याला चॅम्पियन ट्रॉफी 6 जानेवारी 8 जानेवारी 2026 रोजी पार पडेल. धन्यवाद. तर गाईज एक बाईच्या चेहऱ्यावरची खुशी बघू शकता तुम्ही. लाजा अरे हसतोय फॉलो करा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एक शेलार. स्कॅम बघा आता गाईज स्कॅम बघा स्कॅम बघा आता फोटो समजला. ए आता सिरियस झाला तो. सिरियस झाला. ए देवदास पवन चल. पवनला एक फोटो काढायला भेटत नाही. सगळ्यात बरोबर काढले पण एक पर्सनल नाही काढले अजून. ए पवन घेऊन ये. चला. तो गाइस अशा प्रकार आपला गाइस अभी अपना ब्लॉग यहीं पर एंड हो रहा है. और देख सकते हैं जा रहे हम लोग हमारे घर. मिलते अगले से नए से ब्लॉग में. नेक्स्ट ब्लॉग में मिलते. चलो बाय. गाइस अभी अपना ब्लॉग यहीं पर एंड हो रहा है. और देख सकते हैं जा रहे हम लोग हमारे घर. मिलते अगले से नए से ब्लॉग में. नेक्स्ट ब्लॉग में मिलते. चलो बाय.